पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी पंढरपूर शहरातील रस्ते, सार्वजनिक आस्थापना आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत हजारो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून तब्बल शेकडो टन कचरा गोळा केलाय। पंढरपूर शहरातील विविध प्रमुख रस्ते तसेच चौकाच्या ठिकाणी हातात झाडू घेतलेले स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने स्वच्छता मोहीम राबवित असल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळालं। प्रतिष्ठानतर्फे स्वयंसेवकांना हातमोजे, झाडू, मास्क, कचऱ्याच्या विल्हेवाटीची उपकरणे देण्यात आली होती। मोहिमेअंतर्गत गोळा झालेला कचरा पालिकेच्या कचरा डेपोपर्यंत नेण्यात आला। ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे नवे अध्यक्ष, पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले। आकर्षक अशा रांगोळीच्या माध्यमातून देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले। यामध्ये साधारणपणे 60 टन कचरा शहरातून धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उचलण्यात आला। या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील रस्ते चकाचक झाल्याचे दिसून आलं। मागील काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यावर धुळीचे लोट दिसून येत होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून आज राबवलेल्या मोहिमेनंतर पुढील काही दिवस तरी शहरातील रस्ते धूळमुक्त होतील असंही समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे। तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं आज संबंध महाराष्ट्रमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये आज 1500 स्त्री सदस्यांच्या वतीनं आज पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी शहरातल्या अति घाण असलेल्या भागामध्ये आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यासाठी पंढरपूर शहरातील सर्व प्रशासनाचं म्हणजे नगर परिषद असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल आणि पंढरपूरमध्ये कार्यरत असलेले सर्व व्यापारी असोसिएशन असतील, सराफ असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या अभियानाला सुरुवात झाली। सकाळी 9 वाजता या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर इथं सुरुवात झालेली आहे। 11 वाजेपर्यंत हा अभियान सुरू राहणार आहे आणि तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अविरतपणे असं सुरू राहील। आज आम्हाला पोलीस प्रशासनाने अशी विनंती केली की या प्रतिष्ठानच्या वतीनं आपण आषाढी वारी किंवा पंढरपूरमध्ये ज्या प्रमुख 4 वाऱ्या असतात त्या वारी झाल्यानंतरही आम्हाला असं स्वच्छतेच्यासाठी तुमचा हातभार लागावा। त्या अनुषंगाने आज प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्या कार्यभागालाही प्रशासनालाही सहकार्य करण्याचं आश्वासन आज या समितीच्या आणि प्रतिष्ठानच्या वतीनं आज आज्ञेने देण्यात आलेलं आहे। या पद्धतीने हे काम असंच अखंड सुरू राहील। जय सद्गुरू। तर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारताच्या बाहेर पण स्वच्छता अभियानाचा हा महास्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तीर्थरूप डॉक्टर श्री पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि ह्याचा हेतू एकच आहे, फक्त स्वच्छता करणे हा हेतू नाही तर समाजामध्ये पहिले जागृती महत्त्वाची आहे। कारण अगोदर प्रत्येक ठिकाणी जर बघितलं गेलं तर मनुष्य कचरा साफ करण्यावर भर देतो, पण प्रतिष्ठानचा मोलाचा संदेश काय आहे, कचरा करून साफ करण्यापेक्षा कचरा होऊ न देणे यावर आपण पहिला भर दिला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा उद्देश, आपण पंढरपूर नगर परिषदेमध्ये आपण राहतो तर इथं आपण चार घटक इथं प्रमुख आहेत।
पहिल्यांदा सरकारी कर्मचारी, नंतर कॉन्ट्रॅक्टदार आणि नंतर तिसरा सफाई कर्मचारी आणि चौथा नागरिक. आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक जण जो तक्रार करतो, गाडी वेळेवर येत नाही, अधिकारी लक्ष देत नाही, सफाई कर्मचारी बरोबर नाही, कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाही, पण नागरिक या नात्यानं मी कोण आहे हे पहिलं तर त्याला समजलं पाहिजे. कचरा आपल्याजवळ घरासमोर कचऱ्याची गाडी येते त्यावेळेस तो कचरावाला तो नसून घरात कचरा करणारा मनुष्य हा कचरेवाला आहे. हा संदेश पहिल्यांदा आपण बदलला पाहिजे, ही विचारसरणी आपण बदलली पाहिजे. आणि हा स्वच्छता अभियानाचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू फक्त स्वच्छता करणे नाही, तर सर्व समाजामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ही स्वच्छतेची जागृती होणं महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा आपल्या बुद्धीकडे मनाकडे जेव्हा कचरा बाजूला जातो तेव्हा विचाराचा पण कचरा आपल्या बाजूला जातो आणि हा कचरा करायला वेळ लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जसा सकाळी मनुष्य मॉर्निंग वॉकला जातो, घरातला कचरा सोबत घेतो, पॉलिथिनमध्ये घेतो, कॅरीबॅगमध्ये घेतो आणि बाहेर नेऊन टाकतो. तर आपल्या घरातला कचरा बाहेर नेऊन टाकला आणि कुठेतरी बाजूला रस्त्यावरती फेकला म्हणजे साफसफाई होत नाही. फक्त घरातला कचरा आपण उचलला आणि बाजूला नेऊन टाकला तर काय केलं, फक्त घराची घाण घेतली, रस्त्यावर नेऊन टाकली, याला साफसफाई म्हणत नाही. योग्य ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा, डस्टबिन या सगळ्या कचऱ्यासाठी आपण घरामध्ये जागृत झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे तर समाज जागृती, या समाजामध्ये विचाराची पण जागृती व्हायला पाहिजे आणि या सगळ्या जागरूक करण्यासाठी हे अभियान सुरू आहे. जय श्री. स्वच्छता असेल जिथे आरोग्य वसेल तिथे या उक्तीप्रमाणे आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राच्या या ठिकाणी अत्यंत हिरिरीने सर्व भाविक भक्तांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये सराफ असोसिएशन असेल, क्रेडाई असेल, त्याचबरोबर विविध संघटना, विविध व्यापारी संघटना, त्याचबरोबर विविध शिक्षक संघटना, विविध पक्षातील लोक सर्वजण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी आपल्या हातात झाडू घेऊन महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना आपल्याला दिसत आहेत. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वच्छतेची मोहीम राबवली जाते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असेल तिथं आरोग्य नांदेल असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद. जय सद्गुरू.